दर्शक हो नमस्कार. परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल या ठिकाणी वाजला असताना सगळ्या पंढरपूर तालुक्याचं जे लक्ष लागून राहिले ते वाखरी जिल्हा परिषद गटाकडे या ठिकाणी लक्ष लागून राहिले. वाखरी जिल्हा परिषद गट हा पहिल्यापासूनच हाय व्होल्टेज या ठिकाणी अनेक घडामोडी या ठिकाणी घडतात आणि त्या अनुषंगानं वाखरी जिल्हा परिषदमध्ये कदाचित बंडखोरी होण्याची शक्यता आहे का, त्या अनुषंगानं आपण या व्हिडिओवर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी बालाजी, तुम्ही पाहताय परिवर्तन न्यूज. दर्शको, वाखरी जिल्हा परिषद गट आहे तो सेन्सिटिव्ह गट या ठिकाणी मानला जातो, संवेदनशील घटक मानला जातो या ठिकाणी. कारण वाखरी जिल्हा परिषद हा गट हा सर्वसाधारण महिला यासाठी राखीव झाला असताना या ठिकाणून अनेक जे मातब्बर नेते आहेत ते नेते या ठिकाणी निवडणूक लढवायला इच्छुक आहेत. पाठीमागच्या दिवसातल्या आपण घडामोडी या ठिकाणी पाहिल्या असतील तर या ठिकाणी भाजपवासी झालेले समाधान काळे ज्यांनी पूर्वी हा घड्याळ चिन्हावरती या ठिकाणी अर्ज भरला होता, मात्र त्यांचा एबी फॉर्म जर आपण पाहिला, अधिकृतरित्याने त्यांचा जर फॉर्म या ठिकाणी पाहिला तर काळे मोनिका समाधान या वाडी कुर्लीतून असून त्यांचा राजकीय पक्ष हा भारतीय जनता पार्टी पक्ष असा त्यांनी अर्ज या ठिकाणी भरला आणि त्यांना सूचक जे आहेत ते विनायक पांडुरंग काळे हे सूचक आहेत. हे सांगायचा उद्देश काय आहे तर याच वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये काही दिवसापूर्वी ज्या प्रीती अलमार आहेत त्या भाजपकडून या ठिकाणी तयारी करत होत्या, त्यांनी त्या पद्धतीने कार्यक्रम हे घेतले होते. मात्र प्रीती वामनी अलमार यांचा जर अर्ज आपण या ठिकाणी पाहिला तर सर्वसाधारण महिला गटातून त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे आणि त्यांना प्रकाश कुंडलिकी अलमार यांनी या ठिकाणी सूचक या पद्धतीने केले. जर या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून भाजप म्हणून किंवा परिचारक गटामधून जर प्रीती अलमार ह्या या ठिकाणी तयारी करत असतील तर मात्र या ठिकाणी अगदी शेवटच्या क्षणी परिचारक गटाकडून असेल किंवा एकंदरीत भाजप गटाकडून त्यांची मिळून काळे गटाबरोबर त्यांची युती झाली आणि या ठिकाणी मोनिका काळे यांना या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी देण्यात आली. त्याचबरोबर भालके गटाकडून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून ज्या आहेत त्या संग्राम गायकवाड यांच्या पत्नी आहेत त्या निवडणूक या ठिकाणी लढवत आहेत. आणि दुसरीकडं आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर अभिजित पाटील यांच्या गटाकडून जे काही नॅशनल लिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे NCP जे अधिकार अभिजित पाटील यांना दिलेत त्या गटाकडून मयुरी संतोष बागल ज्या आहेत त्या या ठिकाणी निवडून लढवत आहेत आणि त्यांना जे सूचक आहेत ते सौदागर बालाजी सौदागर निंबाळकर हे त्यांच्या ठिकाणी सूचक आहेत. मात्र याच गटामध्ये पुन्हा अभिजित पाटील यांचे जे काही समर्थक आहेत ते मयुरी समाधान गाजरे की जे एस गाजरे सर यांच्या पत्नी आहेत त्यांचा अर्ज जर या ठिकाणी आपण पाहायला गेला तर त्यांचा अर्ज हा अपक्ष म्हणून अर्ज या ठिकाणी भरला गेला आहे की त्यांना सूचक म्हणून अंकुश परमेश्वर गाजरे त्यांचे सहकारी आहेत त्यांचं ते या ठिकाणी सूचक म्हणून हे केले. सगळ्यात महत्त्वाची जी घडामोड घडणार आहे ही अभिजित पाटील गट आणि परिचारक गट या गटामध्ये कुठेतरी या ठिकाणी बंडखोरी होते का हे पाहणं गरजेचं आहे. कारण एस गाजरे सर जे आहेत ते अभिजित पाटील यांच्या पडत्या काळामध्ये त्यांना त्या ठिकाणी त्यांनी साथ दिली होती. ज्यावेळेस अभिजित पाटील यांच्याबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये कोण नव्हतं त्यावेळेस गाजरे जे आहेत त्यांच्याबरोबर होते आणि आत्ता त्या अपक्ष म्हणून या ठिकाणी अर्ज भरला आहे. आणि इकडं पाहायला गेलं तर यलमार जे आहेत प्रीताई यलमार ज्या आहेत त्या गेल्या आणि काही दिवसांपासून या ठिकाणी तयार करतात. मात्र अचानकपणे या ठिकाणी भाजपवासी झालेले समाधान काळे यांना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये ज्यावेळी 27 तारखेला अर्ज माघारीचा दिवस असेल त्या दिवशी मात्र अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत. हे जे काही समर्थक आहेत मग अभिजित पाटील यांना मानणारे समाधान गाजरे असतील किंवा परिचारक गटाला मानणारे यलमार असतील हे अर्ज माघारी घेणार आहेत की बंडखोरी करणार आहेत हे पाहणं खूप मोठं औत्सुक्याचं करणार आहे. कारण ज्यांनी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी तयारी केली आहे त्यांना मात्र अधिकृत पक्षाकडून या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ह्यांचे नाराजी आता कशी दूर होणार आहे ते पुढच्या आता 2 दिवसांमध्ये पाहावं लागणार आहे. ह्यांचे जे पक्षश्रेष्ठी आहेत ह्यांचे नाराजी दूर करणार आहेत की हे उमेदवार आहेत ते बंडखोरी करणार आहेत. आणि ह्यांची जर बंडखोरी झाली तर वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये मताची मात्र जी काही विभागणी होणार आहे ती मताची विभागणी होणार आहे. त्याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे हे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे. यासारख्या ज्या राजकीय घडामोडी आहेत किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती अनुषंगाने जे काही घडामोडी आहेत त्या पाहण्यासाठी तुम्ही आपलं परिवर्तन चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रज्वलसह बालाजी फोगरे, परिवर्तन न्यूज, पंढरपूर.